ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे जुने सहकारी सतीश कोलाळ आता आपल्याबरोबर आहेत. गेले 5 वर्षांनी खरं तर लक्ष्मण हाकेंबरोबर काम केलेलं आहे. वडीलगुजरी येथे ज्यावेळेस आंदोलन सुरू होतं त्यावेळेस देखील ते त्यांच्याबरोबर सहकार्य म्हणून होते की आता आपल्याबरोबर काय तुमचं नक्की मागण्यात काय नक्की तुमच्या दोघांमध्ये प्रॉब्लेम झाला? सध्या प्रॉब्लेमचा विषय नाही. राजकीय दृष्ट्या जर बघितलं तर आज धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या राजकीय जीवनाची वाताहत कशी झालेली आहे याचा सगळ्यात मोठा तोटा हा धनगर समाजाचा झालेला आहे. मी प्रामाणिकपणे धनगर समाजाच्या चळवळीमध्ये गेल्या 10-12 वर्षापासून काम करतोय. परंतु या ओबीसी नेते जे स्वतःला म्हणवणारे छगन भुजबळ यांच्या नादाला लागून धनगर समाजाचे सर्व नेत्यांनी नादाला लागून मराठा समाजाची वितुष्ट घेऊन धनगर समाजाची वाताहात राजकीय झालेले. लोकसभेला याचा परिणाम आपण पाहिला असेल की लक्ष्मण हाकेंची माढा लोकसभा ची उमेदवारी मराठा समाजाला विरोध केला म्हणून ती कॅन्सल करण्यात आली. महादेव जानकर यांचा पराभव करण्यात आला. इथून पुढच्या काळामध्ये धनगर समाज हा 95% विस्थापित आहे आणि जर आम्ही कुठल्या समाजाशी किंवा कुणाशी वैर करणार का असेल तर आमचं राजकीय भविष्य काय असेल. त्यामुळं आम्ही महाराष्ट्रामध्ये जे पूर्णपणे मतदारसंघ आहेत, ज्या मतदारसंघामध्ये 70-80 हजार लोकसंख्या आहे अशा मतदारसंघामध्ये सर्व समाज बांधवांना विनंती करणार आहे, आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरावं, आपण राजकीय पैरा करावा. अन्यथा आपल्याला जर राजकीय पैरा आपल्यासोबत कोणी नाही केला तर धनगर समाज हा या निवडणुकीवर बहिष्कार टाकेल. आणि छगन भुजबळ यांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतोय की तुम्ही धनगर आरक्षणाविषयी तुमची भूमिका स्पष्ट करा. कारण जे मनोज जरांगे पाटील आहेत ते गेल्या 1 वर्षापासून धनगर आरक्षणाला जाहीर पाठिंबा देत आहेत आणि मग एसटीच्या जाहीर आरक्षणाला पाठिंबा देत असताना छगन भुजबळ हे धनगर एसटी आरक्षणाच्या संदर्भात एकही शब्द बोलत नाहीत. माझं त्यांना आव्हान आहे, तुम्ही जर एसटी आरक्षणाबद्दल तुमच्या अंमलबजावणीबद्दल तुम्ही भूमिका नाही मांडली तर तुम्हाला धनगर समाजातला एकही तरुण ओबीसी नेता मानणार नाही. तुमचे सहकारी हे जिरवळ आहेत आणि अजितदादांच्या पक्षामध्ये तुम्ही काम करता. मग जी जिरवळाची भूमिका आहे ती तुमची भूमिका आहे का, तुम्ही स्पष्ट करावी. अन्यथा धनगर समाजाचं तुमच्या ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ यांच्या नादी लागून ओबीसी अडचणीत असेल तर छगन भुजबळ यांच्या कुटुंबातला एखादा सदस्य उपोषणाला का बसत नाहीये आणि ओबीसी म्हणून फक्त धनगर आणि मराठा वाद होणार असेल तर धनगर समाजाची जो एखादा आमदार आजपर्यंत निवडून येतो तो सुद्धा भविष्यामध्ये अडचण होईल. म्हणून येणारा का आमचा जो राजकीय बॅकलॉग आहे धनगर समाजाचा भरून काढण्यासाठी छगन भुजबळांना मी पुन्हा एकदा आवाहन करतोय की तुम्हाला जर ओबीसीचं जर खरंच कळवळ असेल तर तुम्ही बाहेर पडा, ओबीसीची संघटना बांधा आणि स्वतंत्र निवडणूक लढवा. आमच्यासारखे कार्यकर्ते तुमच्यासोबत पूर्ण वेळ येतील. परंतु तुम्ही मराठ्यांच्या मांडीला लावून सत्ता भोगायची आणि खाली येऊन आमच्या धनगर मराठात जर भांडणं लावणार का असाल आणि धनगरांचं राजकीय पूर्ण नुकसान होणार असेल तर धनगर समाजातला कुठलाही बांधव स्वस्त बसणार नाही. आणि मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरून हा प्रबोधन चळवळ धनगर समाजाची करणार आहे. ही बाब लक्ष्मण हाकेंच्या तुम्ही कानावर घातली पाहिजे. ते आंदोलन झाल्यापासून लक्ष्मण हाके माझ्या कुठल्याही संपर्कात नाही आहे. ज्यावेळेस मी मुंबईला त्यांच्या सोबत गेलो होतो तेव्हा त्यांनी छगन भुजबळांच्या घरी आम्ही गेलो होतो. त्यांनी बंद दाराआड चर्चा वैयक्तिक छगन भुजबळ यांच्यासोबत वैयक्तिक त्यांनी 1 तास केली. तेव्हापासून त्यांचं बोलण्याचं आणि सगळ्या गोष्टी आंदोलनाचा जो मुद्दा होता तो पूर्ण डायव्हर्ट स्क्रिप्टेड झालेला आहे. एकनाथ शिंदे, शरद पवार या आणि मनोज जरांगे पाटील या 3 लोकांना टार्गेट करतात. ते देवेंद्र फडणवीस, अजित पवार किंवा उद्धव ठाकरे यांचं नाव घेत नाहीत. परंतु आपल्या माध्यमातून सुद्धा मी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुद्धा तुमची धनगर आरक्षणाविषयी काय भूमिका आहे ही सुद्धा स्पष्ट करावी अशी मी त्यांना विनंती करतोय. जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यांनी धनगराचे 6 दाखले रद्द करण्याचं काम केलं, परंतु त्यांची मानसिकता धनगर आरक्षणाविषयी पॉझिटिव्ह असताना सुद्धा त्यांना देवेंद्र फडणवीस, भुजबळ आणि हाकेमार्फत परत त्या सीएमला शिव्या घालण्याचं काम केलं आणि समाजाची जी नुकसान आहे या धनगर समाजाच्या नेत्यांकडून आणि त्यांच्या फसवणुकीतून झालेलं आहे. कोणाची स्क्रिप्ट असते त्यांना स्क्रिप्ट फडणवीसांची आणि भुजबळांची आहे. याचं जर तुम्हाला सरळ साधं उदाहरण म्हटलं तर गेल्या 2 महिन्यामध्ये छगनराव भुजबळ कुठंही मराठा आणि ओबीसी आरक्षणाविषयी बोललेले दिसत नाही. ते सगळी स्क्रिप्ट लक्ष्मण हाकेंकडे आलेले आणि लक्ष्मण हाके जे काय बोलतील त्याचा पूर्ण तणाव मराठा आणि धनगर समाजावर डायरेक्ट होतोय आणि धनगर समाजाचं राजकीय नुकसान आम्ही खपवून घेणार नाही. जरांगे पाटलांना कुठेतरी विरोध करण्याकरता हाकेचा वापर होतो. आता तो ओबीसी आणि मराठा जो वाद आहे ते वरिष्ठ नेत्यांचा कुणाचा वापर होत आहेत, कुणाला वापरून घेत आहेत तर 100% जनता काय सुज्ञान नाहीये. परंतु कुणाचा वापर होतोय, कुणाचा फायदा होतोय यापेक्षा आमचा समाज कुठं आहे
कारण आमचा समाज या महाराष्ट्रामध्ये 25-30 आमदार होणारा 2 नंबर लोकसंख्येचा समाज असताना आज आमचा विधान पक्षीय राजकारण करून आमचा 1 आमदार होतो. तर आम्ही असं जर राज्यामध्ये आमची जर सामाजिक भांडणं लागली तर आमचे आमदार किती निवडून येतील? भविष्यामध्ये आमचा एखादा झेडपी सदस्य व्हायचा नाही. त्यामुळं कोण काम करते भांडणं लावण्याचे? देवेंद्र फडणवीस करतात, छगन भुजबळ करतात, महाविकास आघाडीतले नेते ज्यांची मीडियाच्या माध्यमातून वारंवार नावं येतात, त्यांना मराठा आणि धनगर ही झुंज लागली पाहिजे की लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मराठा समाज हा विरोधकाकडे महाविकास आघाडीकडे कल्ल्याला दिसून आलेला आहे. तर महायुतीकडून छगन भुजबळांच्या आणि देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून लक्ष्मण हाकेंना धरून मराठा आणि जर ओबीसी वाद लागला तर ओबीसी एकवटल आणि त्याचा आपल्याला काहीतरी फायदा होईल, अशा दृष्टीचं राजकारण आपल्याला महाराष्ट्रात दिसून येत आहे. आपण बघितलं असेल की मराठा आणि ओबीसी आणि मराठा असा वाद खरं तर ओबीसी नेते लावत असल्याचा आरोप खरं तर सतीश कुळांनी असा गंभीर आरोप तिने आता केलेला आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी.